तो आवाज इतका अस्पष्ट होता की शब्द समजत नव्हते. सुमितने रेडिओकडे पाहिलं. तो आधीच बंद झाला होता. कारमध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मग हा आवाज कुठून येत होता? त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. कदाचित इंजिनचा आवाज असेल, कदाचित थकव्यामुळे भास होत असतील, असं तो स्वतःलाच समजावत राहिला. पण काही सेकंदांनंतर तो आवाज पूर्णपणे बंद झाला आणि त्याच वेळी कारमधील तापमान अचानक कमी झाल्यासारखं वाटलं. एसी आधीपासूनच बंद होता, तरीही वातावरणात एक अनपेक्षित गारवा जाणवत होता. सुमितने डॅशबोर्डकडे पाहिलं. सर्व मीटर्स व्यवस्थित काम करत होते. इंजिनमध्ये कोणतीही अडचण नव्हती. फक्त एक गोष्ट सतत बदलत होती, त्याचं लक्ष. तो जितका स्वतःला सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होता, तितकंच मन पुन्हा पुन्हा त्या महिलेकडे जात होतं. ती कोण होती? या रस्त्यावर काय करत होती? आणि काही क्षणांतच वेगवेगळ्या ठिकाणी दिसणं, हे नेमकं कसं शक्य होतं? तेव्हाच समोर दूरवर त्याला एक चेकपोस्ट दिसलं. लष्करी परिसरातील सुरक्षा तपासणीची जागा. पहिल्यांदाच त्या रात्री त्याला दिलासा वाटला. किमान आता इतर लोक दिसतील. त्याने कारचा वेग कमी केला. चेकपोस्ट जवळ पोहोचताच सुरक्षा रक्षकांनी त्याला थांबवलं.